यानंतर बातमीपत्रामध्ये विविध महानगरांमधल्या काही बातम्या जाणून घेऊयात। नागपूरच्या धरमपेठ परिसरामधील लोकप्रिय जोशी समोसा सध्या गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे बंद ठेवला गेलाय आणि त्यामुळे खवय्यांची गैरसोय होतीये। सिलेंडरच्या टंचाईमुळे समोसा बनवणं शक्य होत नसल्यानं मालकांवर दुकान बंद ठेवण्याची वेळ आली आहे। लिफ्टच्या दरवाजामध्ये चिमुकल्याचा हात अडकला। पिंपरी चिंचवड इथल्या घटनेचं दृश्य समोर आलंय। 2 मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर बाळाचा हात या दरवाजामधून बाहेर निघाला। गॅस टंचाईमुळे सर्वसामान्य आता इलेक्ट्रिक शेगडीचा पर्याय निवडतायत आणि त्यामुळे इलेक्ट्रिक शेगडी दरामध्ये तब्बल 25% वाढ झाली आहे। आधीच महागाईच्या झळा सहन करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री बसतीये। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम बेकरी उत्पादनावर होतोय। ठाण्यामध्ये गॅस सिलेंडरच्या कमतरतेमुळे बेकरी उत्पादन थांबल्याचं पाहायला मिळतंय। ठाण्यामध्ये जवळपास 8 ते 9 महत्त्वाच्या बेकरी सध्या बंद पडल्यात। युद्धजन्य परिस्थितीमुळे बाजारामध्ये विजेवर चालणारी शेगडी अर्थात इंडक्शनची मागणी वाढली आहे। इंडक्शनचा भाव सुद्धा 25 ते 30% वाढलाय। मागणी वाढल्यामुळे इंडक्शन ॲडव्हान्स बुकिंग नंतर 7 दिवसानंतर उपलब्ध होत आहेत। सरकारी कार्यालयच बीएमसीच्या पाणी खात्याचा थकबाकीदार असल्याची माहिती मिळते। एकट्या एच पूर्व प्रभागामध्ये पाणी खात्याचे कोट्यवधी रुपयांचे थकबाकीदार आहेत। सर्वसामान्य तात्काळ कारवाई करणारं पालिका प्रशासन या मोठ्या थकबाकीदारांवर मात्र कधी कारवाई करणार असा प्रश्न आता सर्वसामान्य विचारतात। भांडूप स्टेशन जवळील दुकानांना अचानक आग लागली। ड्रीम्स मॉल जवळच्या दुकानांनी पेट घेतला। या आगीमुळे भांडूप स्टेशन जवळ वाहतूक कोंडी झाली होती। गॅस टंचाईची झळ बेस्ट उपक्रमाच्या विविध आगार आणि कार्यालयांतर्गत येणाऱ्या कॅन्टीनला सुद्धा बसलीये। बेस्ट प्रशासनानं ठोस उपाययोजना करण्याची मागणी बेस्ट वर्कर्स युनियनकडून करण्यात आली आहे। गेल्या 13 दिवसांपासून विदर्भामध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम आहे। यातच नागपूरसह विदर्भामध्ये वादळी पावसाचा येलो अलर्ट दिला गेलाय। मेघगर्जनेसह काही ठिकाणी गारपीट होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली गेली आहे। मराठवाडा विदर्भामध्ये गारपिटीचा इशारा दिला गेलाय, तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये उष्ण वातावरण राहील अशी माहिती हवामान विभागाकडून दिली गेली। सातारा, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, भंडारा, गडचिरोली, गोंदियामध्ये विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली जाते। भिवंडीमधील डम्पिंग ग्राउंडला भीषण आग लागली। या परिसरामध्ये काळा धूर पसरला होता। घटनेमध्ये सुदैवानं कोणती जीवितहानी झाली नाही, पण धुरामुळे परिसरामधल्या रहिवाशांना श्वसनाचा त्रास झाला। संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक पदासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। अर्ज भरण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे। यामध्ये प्राध्यापक प्रवर्गामधील 8, सहयोगी प्राध्यापक पदाच्या 12 तर सहाय्यक प्राध्यापकांच्या 53 जागा आहेत। नाशिक विभागामध्ये शिक्षण क्षेत्रात मोठा गैरप्रकार उघड झाला। शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये शासनाला 150 कोटींचा गंडा घातला गेलाय। तत्कालीन 3 शिक्षण उपसंचालकांसह 800हून अधिक शिक्षक कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला। मुंबईच्या बोरिवलीमध्ये गार्डन सध्या नशेखोरांचा अड्डा बनल्याचं दिसतंय। भाजप नगरसेवक शिवानंद शेट्टींनी गार्डनमध्ये धाड टाकली आणि नशेखोरांना रंगेहात पकडलं। या पकडलेल्या सगळ्यांनाच एमएचबी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलं।
नाशिकमध्ये 125 वर्षांपूर्वीची पाण्यानं भरलेली विहीर सापडली. द्वारका अंडरपासचं काम सुरू असताना 10 फूट रस्ता खोदल्यानंतर विहीर सापडली. ही विहीर 1900 सालातील असल्याचं काही नागरिकांचं म्हणणं आहे. या विहिरीमध्ये पाण्याचे जिवंत झरे आढळले. नागपूर जिल्ह्यामध्ये मुलांचं अपहरण करणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा निघाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका रीलमुळे नागरिकांच्या मनात धास्ती होती. पण नागपूर ग्रामीण पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलंय.